सध्या देशामध्ये वातावरण तणावाचं आहे। हिंदू आणि मुसलमान यांच्यात पहलगाम हल्ल्याच्या नंतर तणाव निर्माण झालाय हे कितीही नाकारलं तरी स्वीकारावंच लागेल असं तथ्य आहे। यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात संदेश दिलाय आणि तो अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आणि केंद्रातील मोदी सरकारचे मार्गदर्शक मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला झाल्यानंतर नुकतीच भूमिका जाहीररित्या घेतली आहे। मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्युत्तराची भूमिका व्यक्त केली। हे विशेष, सगळं जग एक कुटुंब आहे। पंथ संप्रदाय कोणताही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे, एकाच सत्याकडे घेऊन जाणार आहे। द्वेष हा आपला स्वभाव नाही, शत्रुता हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणं हाही आपला स्वभाव नको। मार खाणं आपला स्वभाव नाही असं म्हणणाऱ्या सरसंघचालकांनी यापूर्वी मुसलमानांना अनेकदा समजावून पाहिलं। तुमचा आणि हिंदूंचा DNA एक आहे असं सरसंघचालक म्हणाले आणि यापूर्वी सुद्धा मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत त्यांनी वेगळी भूमिका मांडली होती। पण आता पहलगामच्या भूमिकेच्या नंतर म्हणजेच पहलगामला झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर त्यांची भूमिका बदललेली दिसते। संघानं यापूर्वी हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये सौहार्द निर्माण करण्यासाठी जी भूमिका घेतली होती ती आपण पाहिली। आता सुद्धा ते त्याची आठवण करून देत आहेत। आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं। हिंदू असं कधीही करणार नाही, पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील। म्हणून देश बलवान पाहिजे। आपल्या मनात दुःख आहे, सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे। सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे। हिंदूंच्या मनात क्रोध आहे आणि तो असलाही पाहिजे असं जेव्हा वक्तव्य सार्वजनिक स्तरावर होतं तेव्हा त्याचे स्वाभाविक परिणाम दिसतात। अमरावतीत बंद पाळण्यात आला, तिथला हिंदू अत्यंत संतप्त आहे, म्हणूनच इतका कडकडीत बंद अमरावतीमध्ये पाळला गेला आणि निषेध मोर्चा सुद्धा निघाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशातलं गेल्या अनेक दशकांमधलं मिळालेलं कणखर नेतृत्व आहे आणि ते राष्ट्र प्रथम नंतर पक्ष आणि नंतर मी मानणारे आहेत। ते देशाशी झालेली तडजोड मान्य करणार नाही। याही पूर्वी पाकिस्ताननी छेडण्याचा प्रयत्न केला, 2 वेळा मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला, त्यांच्या छातीवर बंदूक ठेवून त्यांना दडपलं। याही वेळी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही वाट बघा, पाकिस्तानवर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। ही सर्वसामान्य हिंदूंची भूमिका आहे। हिंदूंना आत्ताच्या घडीला पाकिस्तानला धडा शिकवलं जाणं अपेक्षित आहे। असं असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक श्रीनगरला पोहोचले। आपल्या सगळ्यांना हे लक्षात घ्यावं लागेल की सध्या जम्मू काश्मीरामध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे आणि याच सरकारच्या कार्यकाळात पर्यटकांवर झालेला पहलगामचा हल्ला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे। राहुल यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि नंतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला। हे आटोपल्यावर राजकारण करायची संधी त्यांनी साधलीच। It is very important that every single Indian stands united, stands together, so that we can defeat what the terrorists were trying to do. It's sad to see that some people are attacking my brothers and sisters from Kashmir and the rest of the country. And I think it's very important that all of us stand together, stand united, and fight this nasty action that has been taken
and defeat terrorism once and for all. My love and affection to everybody who has lost family members, and I want everybody to know that the whole nation is standing together as one. We had a meeting yesterday with the government, and the united opposition condemned this action and said that we are there to support whatever action the government wants to take. राहुलच्या धर्तीवर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. त्यांनी एक वेगळीच खेळी खेळली. धर्म विचारून गोळी घातल्याचा मुद्दा पवारांनी अमान्यच केला आणि वादाची ठिणगी इथंच आता पडली आहे. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं? आता याच शरद पवारांच्या समोर 24 तासाच्या आधी गणबोटे कुटुंबातील महिलांनी टाहो फोडला होता. त्या महिलांनी पवारांना जेव्हा वेदना ऐकवल्या तेव्हा स्पष्टपणे म्हटलं की धर्म विचारून त्यांच्या घरातल्या पुरुषांचे बळी गेले आहेत. पवारांना ते ऐकायला कदाचित आलं नसेल. आम्ही परत एकदा ऐकवतोय. एक जरी असतो तरी आम्हाला मदत झाली असती. कोणाची मदतच नव्हती ते यायची. आम्हाला निर्बल लोकांना बघून ते आधी आले. आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता. त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. मग तो गेला निघून. पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला त्याला पण मारलं. तुम्ही ते काय वाचा. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली. पण त्यांनी आमच्या माणसांना मारून 27 लोक होते. 4 जण असतील. दाऊदनं मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या वेळेला जे बॉम्बस्फोट घडवले तेव्हा न घडलेला बॉम्बस्फोट पवारांनी सांगून परिस्थिती वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला होता. आता इथे गणबोटे कुटुंबानं आपली वेदना पवारांसमोर मांडूनही शरद पवार म्हणतात की धर्म विचारून गोळी मारली की नाही हे त्यांना माहीत नाही. फडणवीसांनी त्यांच्या या दाव्याला चपराक ठेवून दिली आहे. शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे. पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.